राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न. पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. ब्रेक फेल एसटी पाठवून जनतेच्या जीवाशी चालले खेळी, प्रवाशांचा आरोप. पोलादपूर बस स्थानकातील एकही गाडी सोडून न देण्याचा इशारा. पोलादपूर तालुक्यातील ओमळी गावात सकाळी 10:30 वाजता जाणारी ओमळी पोलादपूर बस येताना उतारावर पैठण गावामध्ये ब्रेक फेल अवस्थेत असल्यामुळे ब्रेक न लागल्याने नदीमध्ये कोसळून सदर बसमध्ये 40 प्रवाशांमध्ये वयोवृद्ध तसेच शाळकरी, विद्यार्थी व महिला यांची संख्या मोठी होती. पण सदर बसचा ड्रायव्हर यांनी प्रसंग सावधान राखून ब्रेकवर अक्षरशः उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडी ब्रेक फेल आहे असे प्रवाशांना सांगून प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून दगडी टाकून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. शेकडो दगडी टाकल्यानंतर गाडी 100 फुटावर जाऊन टाकलेल्या मोठ्या दगडामध्ये टायर अडकल्याने थांबली. त्याचवेळी चालकाने सांगितले सदर गाडीचे ब्रेक फेल असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले होते, परंतु तरी सदर गाडी चालवण्यास आम्हाला भाग पाडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला व या गोष्टी जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत पोलादपूर बस स्थानकातील एकही गाडी आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. परंतु पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख निलेश आहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, नितीन भोसले, प्रकाश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते रामदास कळंबे या सर्वांच्या पुढाकाराने माननीय मंत्री महोदय गोगावले साहेब यांच्याशी संपर्क करून यंत्रणेची तातडीची मीटिंग उद्या नियोजित करण्यात आली व ग्रामस्थांना व प्रवाशांना शांत करण्यात आले. नादुरुस्त एसटी बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाशी होणारा खेळ थांबणार कधी हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. झंझावात न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, पोलादपूर. गुणाजी काशीराम चिकणे, मी राहणार मुंबईला, पण गाव ओमली. आता ओमली गाडीची 9 वाजता पळतून सुटते, 10:30 पर्यंत ओमलीमध्ये पोहोचते. ओमलीतून गाडी सुटून पैठण क्रॉस केला. पैठणच्या उतरणामध्ये गाडीचा ब्रेकच लागेना, तर गाडीमध्ये 30 ते 40 50 माणसं होती, सगळी म्हातारी माणसं होती, ज्येष्ठ नागरिक होते. जर ती गाडी नदीमध्ये गेली असली त्याची जबाबदारी कोण घेणार होतं? उद्या समजा नदीमध्ये गेली तर नंतर काय सरकार किंवा काय बोलणार, 5-25 घ्या आणि हे त्यांचे साधन करा. आणि नंतर आम्ही चालू गाडीतनं उतरून तिथून दगड वगैरे टाकून कसं तरी जबरदस्ती कमीत कमी थोडे 50 मीटर 100 मीटर गाडी पुढे गेली, तरी पण गाडी थांबत नव्हती. तरी पण गाडी ड्रायव्हरनी ती गाडी राईटला घेऊन दलित साईडला घेतली आणि आम्ही 4-5 दगड टाकले. दगडांवरून गाडी क्रॉस झाली होती आणि नंतर एक दगड जाऊन बसली त्या ड्रायव्हरच्या खाली. त्यावेळेस कुठे गाडीनी थांबली. अगर गाडी थांबली नसती तर गाडी नदीमध्ये क्रॉस झाली असती. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? मला मुंबईचे आमचे कार्यकर्ते चिकणे त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा पैठणच्या उतारामध्ये ओमली गाडी घसरली आणि तिथं अपघात टळला, बऱ्याचशा लोकांची जीवितहानी झाली असती. त्यांनी त्यांच्या एसटीच्या कर्मचारी जो ड्रायव्हर आहे त्याची चर्चा केली असता त्यांनी त्यांच्याकडून सांगण्यात आलं असं की गेले 2 दिवस मी माझ्या सातत्यानं माझ्या प्रशासनाकडे तक्रार करतोय, सदर गाडी चालवण्याच्या लायक नाहीये. तरी सुद्धा थोडंसं गाडीचा टायर ब्रेक सेटिंग करून 2 दिवस सातत्यानं मला या गाडीला ट्रायबल एरियामध्ये दुर्गम भागामध्ये फिरवण्यासाठी माझं प्रशासन सक्ती करतंय. अशा प्रकारचं ज्या वेळेला वक्तव्य त्या ग्रामस्थांच्या किंवा त्या प्रवाशांच्या कानावर जेव्हा गेलं तेव्हा प्रवाशांच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झाला. त्या गाडीमध्ये ज्येष्ठ नागरिक, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी जी मुलं आहेत, शिक्षण घेणारी असे विद्यार्थी होते आणि अशा लोकांचा उद्रेक झाल्यानंतर त्या सर्व लोकांना मी इथे एसटी स्टँडला यायचं सांगितलं. त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एसटी महामंडळाचे जे कर्मचारी इथं आहेत, मग कंट्रोलर असतील, त्यांचे वाहन सेवक असतील, त्यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांनी डेप्युटी मॅनेजरशी, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु इथं दखल घ्यायला कोणत्या प्रकारे कोण तयार नाही. मग मी स्वतः इथं पोलीस स्टेशन तहसील ऑफिसवरून एसटी स्टँडला आलो. त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं की बाबा हा हलगर्जीपणा, हा ट्रायबल तालुका असताना सुद्धा, तुम्ही एरिया असताना या अशा नादुरुस्त गाड्या वारंवार तुमच्या वस्तीच्या फेऱ्या आमच्या तालुक्यातल्या रद्द करणे, मध्येच दुपारी काही फेऱ्या रद्द करणे आणि लोकांच्या प्रवाशांच्या जीवाशी जीव घेणा खेळ जो चालू आहे हा थांबणार आहे का नाही? नाहीतर या ओमली ग्रामस्थांच्या सगळ्या जोडीला आम्ही सर्व ग्रामस्थ राहून हा पूर्ण एसटी महामंडळाचा कार्यक्रम बंद पाडू अशा प्रकारचा वक्तव्य केल्यानंतर
ओंबली ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा एसटी महामंडळाच्या विरोधामध्ये दाखल करतोय. असं जेव्हा वक्तव्य जेव्हा प्रवाशांच्या तोंडी ऐकलं तेव्हा त्यांना जरा जाग आली आणि त्यांनी उद्या 12 वाजताच्या दरम्यान डेपो मॅनेजर त्यांचे सर्व कर्मचारी जे त्यांचे मेकॅनिक वगैरे आहेत अशी समवेत आम्हाला इथं मीटिंग देऊन चर्चा करून याच्यातून मार्ग काढू अशा प्रकारचा शब्द दिल्यानंतर आम्ही आमच्या ग्रामस्थांना शांत करण्याचं काम केलं. कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.